नागपुर के एमआईडीसी पुलिस थाना हद से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां आपसी रंजिश के चलते एक युवक की बेरहमी से हत्या कर दी गई। मिली जानकारी के अनुसार मामला कल का है, जब शालिनी मेघे अस्पताल से पुलिस को सूचना मिली कि मारपीट की एक गंभीर घटना हुई है। सूचना मिलते ही पुलिस की टीम दलबल के साथ मौके पर पहुंची। शुरुआत जांच में पता चला है कि आरोपियों ने पंकज ठाकुर और उनके साले अर्पित सिंह पर धारदार हथियारों से जानलेवा हमला किया था। इस हमले में पंकज ठाकुर की मौत हो गई, जबकि साला अर्पित सिंह गंभीर रूप से घायल है। पुलिस के मुताबिक इस हत्याकांड में शामिल दो मुख्य आरोपियों आकाश मंडल और हर्षित मंडल को गिरफ्तार कर लिया गया है। वहीं तीसरे आरोपी की तलाश पुलिस कर रही है। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। या नमूद गुन्ह्याच्या संदर्भाने काल शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथून माहिती भांडणाबाबतची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्यावरून आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ नमूद ठिकाणी घटनास्थळी जाऊन त्या नमूद गुन्ह्याच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल इथे जाऊन विचारपूस करून नमूद घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 216/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 118(1), 351(2), 115(2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। प्रथमदर्शनी जे तक्रारदार यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती यातील जे आता अटक आरोपी मी केलेले आहेत त्यांनी मृतक पंकज ठाकूर व त्यांचा साला अर्पित सिंग यांच्यावरती प्राथमिकदृष्ट्या धारदार शस्त्राने वार केलेले आहेत। त्याच्यात मृतक पंकज ठाकूर मयत झालेले आहेत। त्या संदर्भाने अधिकचा तपास चालू आहे। त्या संदर्भाने तपास चालू आहे। कोणत्या कारणासाठी हल्ला केला त्या संदर्भाने तपास चालू आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, 2 आरोपींना। बाकीचे आरोपींची, तिसऱ्या आरोपींची अटक करण्याची कारवाई चालू आहे। यामध्ये आता 2 आरोपी अटक केलेले आहेत, आकाश मंडल, हर्षित मंडल। त्यांचा गुन्ह्यातील सहभाग झाल्याने स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली। जे त्याबाबत माहिती घेण्यात आलं आहे, त्याबाबत उचित माहिती आपल्याला सांगितलेली आहे।